नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीचं 6वं पर्व हे येत्या 11 जानेवारीपासून कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करताना दिसणार आहे. जवळपास 1 वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पसरली आहे. गेल्या वर्षी म्हणजे बिग बॉस मराठी 5ने TRPचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. याचा परिणाम इतर वाहिन्यांच्या मालिकांवरती झाला होता. यंदा मात्र बिग बॉसला रोखण्यासाठी झी मराठीने कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, येत्या 11 जानेवारीपासून पुढचे 100 दिवस बिग बॉस मराठी सीझन 6 हा दररोज रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. रात्री 8 वाजताच्या प्राईम स्लॉटला बिग बॉसला टक्कर देण्यासाठी झी मराठीने कंबर कसली असून एक मोठा निर्णय घेतला आहे. रात्री 8च्या स्लॉटला झी मराठीच्या 2 मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. अलीकडेच याविषयी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. तर झी मराठी वाहिनीवर 11 जानेवारीपासून रात्री 8 वाजता कमळी आणि लक्ष्मी निवास या मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. हा भाग 1.5 तासाचा असेल. तसेच किती तारखेपर्यंत महासंगम स्पेशल एपिसोड दाखवले जातील याविषयी अद्याप ही वाहिनीने कुठलीही घोषणा केली नाही. मात्र हर्षदा खानविलकर, अक्षय देवगर, दिव्या पुगावकर आणि विजय बाबर या TRP क्वीन एकत्र आल्याने वाहिनीला नक्कीच फायदा होईल असं बोललं जातंय. परंतु बिग बॉसची लोकप्रियता पाहता नक्कीच बिग बॉस हा TRPच्या शर्यतीत अव्वल असेल असंही बोललं जातंय. तर मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमामध्ये चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध मराठी अभिनेता सागर कारंडे, मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक, त्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री दीपाली सय्यद, लावणी आणि नृत्यांगना राधा मुंबईकर, इन्फ्लुएन्सर अनुश्री माने असे कलाकार झळकणार असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, रात्री 8च्या प्राईम स्लॉटला तुम्ही बिग बॉस किंवा मग इतर मालिकांना प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.